नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। हरिः ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तमोऽध्यायः। श्री भगवानुवाच मय्या सक्तमना पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा निह भूयोऽन्यच् ज्ञातव्यमवशिष्यते। ऐका मग तो श्री अनंत पार्था ते असे म्हणत पैगा तू योगयुक्त झालासी आता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या चिंतनाला आजपासून आपण प्रारंभ करत आहोत। आतापर्यंत ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायापर्यंत यथामती आणि यथावकाश जशी ज्ञानोबारायांची आपल्याला अंतःकरणामध्ये प्रकाशनरूप प्रेरणा प्राप्त होईल तशा प्रकारे चिंतन करण्याचा आपण अल्पसा प्रयत्न केलेला आहे। श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायाचे विभाग करत असताना महापुरुषांनी 3 विभाग केलेले आहे। पहिल्या 6 अध्यायाचं षटक म्हणतात, त्याला षटक 6 अध्यायाचा एक समूह आहे। 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत द्वितीय षटक आहे आणि 13व्या अध्यायापासून पुढे अध्याय किंवा गीता समाप्तीपर्यंत 18व्या अध्यायापर्यंत तृतीय षटकाचा विचार केलेला आहे। यामध्ये सुद्धा महापुरुषांनी 2 प्रकारची संगती सांगितली। या 3 षटकांचा विचार करत असताना उपनिषदामध्ये आलेलं जे तत्वमसी महावाक्य आहे त्यापैकी पहिले 6 अध्याय त्वम पदाचा अर्थात जीवपदाचा विचार सांगतात। नंतर 7व्या अध्यायापासून तर 12व्या अध्यायापर्यंत त्वम पदाचा विचार झाला। 6व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायापासून तत्पदाचा विचार प्रतिपादन केलेला आहे। म्हणजे पहिल्या 6 अध्यायामध्ये जीव स्वरूपाचा विचार, दुसऱ्या 6 अध्यायामध्ये ईश्वर स्वरूपाचा विचार, मग तो सगुण असेल किंवा निर्गुण असेल असा विचार केला आणि पुढच्या 6 अध्यायामध्ये 80 पदाचा तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला। अशाही प्रकारची संगती महापुरुष सांगतात। किंवा दुसऱ्या पद्धतीनं विचार असा आहे की पहिले 6 अध्याय कर्माचं प्रतिपादन करतात म्हणून त्याला कर्मकांड म्हणतात। 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत उपासना प्रतिपादन केली जाते म्हणून त्याला उपासना कांड असं म्हणतात आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत तत्त्वज्ञानाचा विचार प्रतिपादन केला म्हणून त्याला ज्ञानकांड असं म्हणतात। एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोळी सवानी गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे असा एक विचार आहे। आता श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज आणि त्यांचं अनुसरण करणारे जे कोणी महापुरुष आहे ते गीतेच्या बाबतीमध्ये असा विचार सांगतात की पहिले 6 अध्याय कर्माचं प्रतिपादन करणारे, दुसरे 6 अध्याय उपासना विभाग सांगणारे आणि तिसऱ्या 6 अध्यायाचा जो काही विभाग आला त्यामध्ये तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं जातं। हे इतर आचार्यांची संगती अशी आहे, परंतु ज्ञानोबारांची संगती मात्र वेगळी आहे। ही संगती ज्ञानोबाराय पुढे 18व्या अध्यायामध्ये प्रतिपादन करणार आहेतच, फक्त संदर्भ म्हणून आपल्याला थोडासा विचार करायचा आहे। ज्ञानोबाराय म्हणतात पहिला जो अध्याय आहे ना तो गीताशास्त्राची प्रस्तावना आहे। जगतामध्ये कोणतंही कार्य विनाकारण काही तयार होत नाही, त्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमिका असावी लागते, आपल्या भाषेमध्ये काहीतरी वातावरण असावं लागतं। पार्श्वभूमी असल्याशिवाय कोणतंही कार्य निर्माण होत नाही। गीताशास्त्र का तयार झालं त्याचं कारण भक्तराज अर्जुनाला मोह निर्माण झाला। मोह म्हणजे अविचार। त्या अविचाराचे 2 प्रकार आहे। एक सामान्य असणारा मोह जो सर्व ठिकाणी अनुभवाला येतो आणि एक असाधारण मोह तो ज्या त्या व्यक्तीच्या ठिकाणी अनुभवाला येतो। अर्जुनाला धर्माच्या ठिकाणी युद्ध नावाचा स्वकर्म धर्म आहे, पण त्या धर्माच्या ठिकाणी अधर्माची बुद्धी निर्माण झाली। म्हणजे आपण करायला आलो आहे कर्म, पण त्या कर्माच्या ठिकाणी अर्जुनाला असं वाटतं की हे कर्म करणं म्हणजे पाप करणं आहे,
मी धर्म करत नाही अधर्म करतो आहे, असा जो अर्जुनाला स्वतःच्या स्वकर्म धर्माविषयी मोह निर्माण झाला तो इतरांना झालाच नव्हता, फक्त एकाला झाला होता. म्हणून त्याला असाधारण किंवा विशेष प्रकारचा मोह म्हणतात. आणि यच्च यावत प्राणीमात्राला तुम्ही कोण आहात असा विचार केला तर सगळेजण आपण देहाचा परिचय करून देतो, आत्मस्वरूपाच्या विषयी आपल्याला विचार नाही. याचा अर्थ सर्वांच्या ठिकाणी जो मोह अनुभवाला येतो आपल्या आत्मस्वरूपाच्या विषयी असणारा त्याला साधारण मोह असं म्हणतात. म्हणजे भगवंताने गीताशास्त्र प्रतिपादन करून साधारण मोह आत्मज्ञानाच्या द्वारे दूर केला. आणि असाधारण मोह अर्जुनाला क्षत्रिय असल्यामुळे तो युद्ध नावाचं कर्मच केलं पाहिजे असंही प्रतिपादन करून असाधारण मोहाची निवृत्ती केली आहे. किंवा ज्ञानोबा म्हणतात, गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे. गीता 700 श्लोकामध्ये प्रतिपादन केली जाणारी ही भगवती दुर्गाच आहे. आणि ज्याप्रमाणे ती चंडिका महिषासुराचा वध करते तशी गीता नावाची सप्तशती प्रतिपादन केलेली देवी मोह नावाच्या महिषासुराचा वध करते. म्हणून जो कोणी या गीता नावाच्या या सप्तशती देवीची सेवा करतो मनोनी मने काय वाचा, जो सेवक होईल येचा तो सानंद साम्राज्याच्या चक्रवर्ती करी. ती देवी प्रसन्न झाली की साधकाला स्वानंद साम्राज्यावर अभिषिक्त करते असा विचार प्रतिपादन केला आहे. विस्तार का केला? ज्ञानोबा यांच्या म्हणण्यानुसार पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र ए तुलाले दुजी सूत्र उभारिले. ज्ञानप्रधान असणारं हे गीताशास्त्र मोक्षदान करण्यामध्ये स्वतंत्र आहे असा सूत्ररूपाने आत्मज्ञानाचा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केला. बाकी काही महापुरुषांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण गीताशास्त्र संपलेलं आहे. म्हणून 18व्या अध्यायाच्या नंतर सगळा मोठा कोणता अध्याय असेल, सगळ्यात मोठा तर तो दुसराच अध्याय आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सगळी सूत्र प्रतिपादन केली, त्यापासून पुढचे एक एक अध्याय तयार झालेले आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अशोचानन शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंशनानु शोचन्ते पंडिताः इथपासून आत्मज्ञानाला प्रतिपादन केलेलं आहे. पण दुसरा अध्याय फार महत्त्वाचा. ज्या आत्मज्ञानाला प्रतिपादन करायचं किंवा स्वीकार करायचं त्यासाठी अंतःकरण शुद्ध असावं लागतं. आणि अंतःकरणाची शुद्धता निष्काम कर्म केल्याशिवाय होणार नाही. म्हणून साधनेचा आरंभ कसा करावा असं तिसऱ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलं. तिसऱ्या अध्यायापासून कर्मकांडाला सुरुवात झाली तर चौथ्या अध्यायाच्या ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर या श्लोकाच्या अगोदरपर्यंत कर्मकांडाचा विचार संपलेला आहे. आणि मग चौथ्या अध्यायाच्या ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर या श्लोकापासून तर 11व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकापर्यंत मत कर्म कृन्मत परमो मद्भक्त संगवर्जितः नैर्वैर्य सर्वभूतेषु यः समामी ते पांडव या चौथ्या अध्यायाचा शेवटचा भाग म्हणून चौथाही धरायचा. आणि त्यानंतर 11वा शेवटचा अशा 8 अध्यायामध्ये भगवंताने देवताकांड उपासनाकांडाचं प्रतिपादन केलं. ही ज्ञानोबांची संगती आहे बरं. पहिला अध्याय प्रास्ताविक, दुसरा अध्याय संपूर्ण शास्त्र विचार, तिसऱ्या अध्याय आणि चौथ्या अध्यायामध्ये कर्मकांडाचा विचार, चौथ्या अध्यायाच्या अंतिम भागापासून तर 11व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत उपासनाकांड का त्याला ज्ञानोबा देवताकांड असं म्हणतात. कांड म्हणजे विभाग, हे प्रतिपादन केलं आहे. आणि 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच इथपासून तर 15व्या अध्यायाचा जो अंतिम श्लोक आहे ना, इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत या 4 अध्यायामध्ये तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं आहे. आणि मग उरलेले अध्याय 16वा आणि 17वा पूर्वणी अध्याय आहे. आणि 18वा अध्याय एकाध्यायी गीता अशी ज्ञानोबांची पण संगती आणि इतर आचार्यांची सुद्धा संगती आपण पाहतो आहे. हा विस्तार का केला? कारण 6 अध्यायाची समाप्ती झालेली आहे. म्हणून इतर आचार्यांच्या मतानुसार कर्मकांडाचा विभाग संपलेला आहे. आणि ज्ञानोबांच्या म्हणण्यानुसार उपासनाकांडा प्रारंभ झालेलाच आहे. थोडक्यामध्ये
7वा अध्याय हा उपासना कांडाचाच आहे, या बाबतीमध्ये कोणाचंच दुमत नाही. इतर आचार्यांचं म्हणणं आहे इथून उपासना सुरू झालेली आहे. आणि ज्ञानोबाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 4थ्या अध्यायाच्या अंतिम भागापासूनच उपासनेला प्रारंभ झालेला आहे. थोडक्यात हा अध्याय उपासना प्रतिपादन करणाराच आहे. पण याचं सूत्र आलं कुठून? ते 6व्या अध्यायामधून आलेलं आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. भगवंताने काय सांगितलं? सर्व योगी पुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केला तर ज्याचं चित्त माझ्या स्वरूपामध्ये प्रविष्ट झालेलं आहे, अशा चित्तवृत्तीच्या द्वारे श्रद्धेनं संपन्न होऊन जो माझी भक्ती करतो तो सर्व योगी पुरुषामध्ये युक्ततम श्रेष्ठ आहे, असं माझं मत आहे. यावर पुन्हा एक शंका निर्माण होते. भगवंताने सांगितलं माम भजते, जो माझं भजन करतो. मग तुम्ही कसे आहात? कारण तुमची जर भक्ती करायची असेल माम भजते, मग मी कोणत्या स्वरूपाचा, सगुण आहे का निर्गुण? म्हणजे ज्याची आपल्याला भक्ती करायची त्या तत्वाचाही परिचय झाला पाहिजे की नाही. आणि जो कोणी भजन करतो त्या साधना पद्धतीचाही आपल्याला विचार कळाला पाहिजे. थोडक्यात भजन कसं करावं हेही कळालं पाहिजे. आणि ज्याचं आपल्याला भजन करायचं त्या परमात्म्याचा सुद्धा आपल्याला परिचय झाला पाहिजे. भक्ताचा परिचय तर पाठीमागेच आलेला आहे. योग्य नामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना. म्हणून भजनाचा काय प्रकार आणि भज्य स्वरूपाची काय स्थिती किंवा परिचय या अध्यायापासून प्रारंभ होतो. म्हणून 7वा अध्याय हा उपासना कांडाचा महत्त्वाचा अध्याय आहे. आणि आतापर्यंत आपण जे चिंतन करतो ही सगळी आपल्यावर ज्ञानोबाऱ्यांची कृपा आहे. म्हणून तर अधिक मासाच्या पर्वकाळामध्ये ज्या अर्थी आपण हे अनुष्ठान करतो आहे, शास्त्रचिंतन करतो आहे, या कृपेचा थोडासा आपण अनुभव घेतला पाहिजे. बरं, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करा ना तुम्ही. बाकीकडे काही लोक नाही राहत का? पण त्या सगळ्या लोकांच्यामधून ज्या अर्थी आपली आळंदीला येण्याची भूमिका तयार झाली, याचा अर्थ एखाद्या लोहचुंबकाने लोखंडाच्या कणांना आकर्षित करावं, तसं ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्या शक्तीने आपल्या सर्वांना आकृष्ट केलेलं आहे. बरं, राहतोसुद्धा आपण एवढ्या आनंदामध्ये, काही काळजीच नाही ना. भोगत्या अवस्थेमध्ये राहतो. स्वतःच्या मालकीचं एकाचंही घर नाही, म्हणजे साधकांचं. बरं, बाकीच्यांचं नाही सांगत मी, पण साधकांचा विचार केला तर स्वतःच्या मालकीचं घर नाही, पण स्वतःच्याही घरामध्ये एवढा आनंदाने राहत नाही तेवढा आपण आळंदीमध्ये राहतो. हे आळंदी आणि आनंदी दोन्हीचा अर्थ एकच आहे. आळंदीमध्येच खऱ्या अर्थाने आनंद आहे. ज्ञानोबाऱ्यांचीच पूर्ण कृपा आहे की नाही. ज्या अर्थी आपण आळंदीला येतो, राहतो, चिंतनही आपण करतो, ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेशिवाय आपण हे करू शकत नाही. आणि काय ज्ञानोबाऱ्यांनी आपलं रक्षण केलेलं आहे? जसं एखादं लहान बालक मातेच्या पदराखाली सुरक्षित राहावं, तसं ज्ञानोबाऱ्यांच्या कृपारूपी पालव म्हणजे पदर, त्या कृपेने आपण सुरक्षित राहतो आहे. आपल्याला अन्नाची पण चिंता नाही, वस्त्राची काळजी नाही, निवाऱ्याची पण काळजी नाही. अगदी भोगत्या, डॉक्टर बाबांच्या भाषेमध्ये भोगत्या अवस्थेमध्ये राहतो. आणखीन काय कृपा पाहिजे? गुरुवारी श्री मारुती बाबा असतील, शास्त्री बाबा, डॉक्टर बाबा, इतर असणारे अनेक महापुरुष गुरुरूपाने आपल्याला सिद्ध स्वरूपात प्राप्त झाले. आणखीन काय कृपा पाहिजे? नाहीतर संत वाङ्मयाचं जर आपण चिंतन केलं तर फार मोठी योग्यता लागते. तेव्हा महापुरुषांच्या जीवनामध्ये योग येतो. इतर लोकांचा विचार करा, त्यांना महापुरुष भेटतच नाही. भेटले तर त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. पण आपल्याला परमार्थ मार्गामध्ये आळंदीला आल्यानंतर ज्यांच्यासमोर देवाने नतमस्तक व्हावं अशी सगळी महापुरुष गुरुजनांच्या रूपाने प्राप्त झाली. यापेक्षा परमार्थामध्ये श्रीमंती तरी काय असते? ही सगळी कृपा ज्ञानोबाऱ्यांची आहे. काही आपल्याला अडचण नाही, कोणती चिंता नाही. जुन्या काळामध्ये असं म्हणतात की त्या काळामध्ये मधुकरी मिळत नसायची. आता आग्रह करावा लागतो विद्यार्थ्याला की आमच्याकडे येता का बोध जेवायला? ते साधक म्हणतात येतो, पण मेनू काय आहे? ही एक प्रकारची श्रीमंतीच आहे की नाही. एका काळामध्ये अन्न मिळत नसायचं आणि एका आज काळामध्ये सगळ्या प्रकारची अनुकूलता, हेही आपलं प्रारब्ध असेल किंवा प्रारब्धाची श्रीमंती असेल, जे काही असेल ते असेल, पण हे सगळे करणारे ज्ञानोबाराय आहेत. जे ज्ञानोबारा नाथांची काळजी घेऊ शकतात, नाथ महाराजांची, झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामग्री घेऊनी, पर्व काळ द्वादशी, दिली सामग्री आम्हासी. तेच ज्ञानोबाराय कुणाला तरी माध्यम करून
आपली सगळ्या प्रकारची काळजी घेतात हे अनुभवलं पाहिजे. कोणाच्या तरी अंतःकरणात प्रेरणा देतात ना, आणि प्रेरणा काही काही मंडळी काम करतात पण कळूसुद्धा देत नाही. ती प्रेरणा होते कुठून? ही सगळी अनुकंपा अनुग्रह ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबारायांच्याच कृपेने आपण 6 अध्यायापर्यंत चिंतन केलं. त्यांच्याच कृपेने आपल्याला पुढेही चिंतन करायचं आहे. 7व्या अध्यायाला आज प्रारंभ होतो आहे. या अध्यायातला प्रश्न भक्तराज अर्जुनाने विचारला नाही, पण प्रश्न न विचारताच भगवंताने प्रारंभ केला आहे. श्री भगवानुवाच. नाहीतर 6व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला होता. अयती श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धीं कामगतीं कृष्ण गच्छते. 6व्या अध्यायाच्या समाप्तीला योग भ्रष्टाचं भगवंताने विस्तार आणि चिंतन प्रतिपादन केलेलं आहे. 7व्या अध्यायाला प्रारंभ करत असताना भक्तराज अर्जुनाने म्हणायला पाहिजे होतं, देवा माझ्या संशयाचं आपण चांगलं निराकरण केलं. एतन्मे संशयम कृष्ण चेत्तम रहस्य शेषतः त्वदन्ये संशयाशास्य चेत्तान्न हि उपपद्यते. माझ्या संशयाचं निराकरण तुमच्यापेक्षा कोणीच करू शकत नाही. आता माझ्या संशयाचं निराकरण झालं. जरी एखाद्या साधकाचं ब्रह्मसाक्षात्काराच्या अगोदर देहपात झाला तरी त्याची अधोगती होत नाही. हा माझा संशय होता, तो निराकरण झालेला आहे. आणि आता तुम्ही मला पुढचं काहीतरी सांगा, असं भक्तराज अर्जुनाने म्हणायला पाहिजे होतं. पण तो प्रश्न न विचारतासुद्धा परमात्मा सांगतात. याचा अर्थ देवाची करुणा आहे. जे आई असते की नाही, वात्सल्य संपन्न असणारी जी आई असते ना, त्या बालकाची भूक आईला अगोदर लागते. नाहीतर त्या सम्मुखाने काही म्हणत नाही, आई मला भूक लागली, लवकरात लवकर स्तनपान दे, असं म्हणत नाही. हे कृपाळू गुरूंच्या ठिकाणचं लक्षण आहे. मला वाटतं पुढच्या अध्यायामध्ये अशी ओवी येते आहे. जे अपत्यथाने निगे तयाची भूकते मातेशीची लागे, एरवी ते काय शब्दे सांगे मग स्तन्य ते एरी मनोनी कृपाळू वा गुरुच्या ठाई. हे नवलनो हे काही, हे आश्चर्य करण्याचं काही कारण नाही. जसे बालकाची भूक अगोदर मातेला लागावी, तसं शिष्याच्या अंतकरणातली जिज्ञासा हितकारक भावना परमकृपाळू असणाऱ्या देवाच्या ठिकाणी अगोदर प्रगट झाली. म्हणून अर्जुनाने न विचारताही भगवंताने प्रारंभ केलेला आहे. पाठीमागचा श्लोक आला ना, श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. श्रद्धेनं संपन्न होणारा तो माझी भक्ती करतो, माझी सेवा करतो. मग मी कोण आहे? सगुण परमात्म्याची सेवा करतो की निर्गुण परमात्म्याच्या भक्तीचा प्रकार करतो, हे प्रतिपादन करायचं आहे. अगोदरच्या 6 अध्यायापर्यंत त्वम पदाचा विचार संपलेला आहे, म्हणजे जीव स्वरूपाचा विचार झालेला आहे. आता तत्पदाच्या विचाराला प्रारंभ करायचा. मग ब्रह्मस्वरूप नेमकं काय आहे? कधीकधी ब्रह्मशब्द हा ईश्वरवाचक येत असतो आणि कधी ब्रह्मशब्दाचा अर्थ सकल जगताचं अधिष्ठान निरुपाधिक स्वरूपाचा पण विचार होतो. या अध्यायामध्ये तत्पदाचा विचार सांगायचा. आणि तो सांगत असताना भगवंताने अर्जुनाने न विचारताही प्रारंभ केला. याला परमकरुणा कारुणिक किंवा दयाभाव असं म्हणतात. आणि त्या भावातून श्री भगवानुवाच, भगवान बोलायला प्रारंभ करतात. मयी आसक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयम समग्रम मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. ज्ञानं ते अहं सविज्ञानम् इदं वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा न इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते. हा श्लोकाचा झाला पदच्छेद. यामध्ये शब्द एक आला, हे पार्थ, पृथापुत्र असणाऱ्या हे अर्जुना, कसा आहे म्हणे तू? अर्जुनाचा विचार भगवान सांगतात. मयी आसक्त मनाः मदाश्रयाः योगम युंजन. 3 प्रकारची पदं आली आहे अर्जुना करता. योगम युंजन म्हणजे योग साधनाशी जोडला गेलेला. पाठीमागे 6व्या अध्यायामध्ये योगाचं प्रतिपादन केलं. जी योग साधना आम्ही 6व्या अध्यायामध्ये सांगितली, त्या योग साधनेनं तो संपन्न झालेलाच आहे. योगम युंजन असा पहिला अर्थ. 2 पद महत्त्वाचे आले. मयी आसक्त मनाः, ज्याचं अंतकरण किंवा मन माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आसक्त झालेलं आहे. आसक्ती त्याला म्हणतात जे प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी सुटत नाही, त्याला म्हणतात आसक्ती. त्या आसक्तीचा विचार पहिल्या अध्यायामध्ये आला आहे बघा.
ते परिमळाची धाव भ्रमर ओढी. कुठेतरी झाडाच्या खोडामध्ये निवांत झोपलेला भुंगा असतो, पण त्या भ्रमराला एखादं कमळाचं फूल उमललं की त्यातला सुगंध आपल्याकडे आकृष्ट करतो, आणि त्या सुगंधाचा वेध घेत घेत त्याला माग घेणे म्हणतात. तो मागोवा घेत घेत तिथपर्यंत जातो, आणि सूर्याचा असणाऱ्या किरणाचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत कमळाचं फूल मिटत नाही. सूर्यास्ताला मिटतं तोपर्यंत त्यातला मकरंद कणाचा चारा किंवा परिमळाचा आस्वादन घेतो. आता ते फूल मिटून जातं. मग त्याने विचार केला पाहिजे, अरे आता सायंकाळचं कीर्तन झालं, आता पंगतही झाली, आपल्या आश्रमात गेलं पाहिजे की नाही. नाही जात तो, नाही जात. त्या कमळाच्या पाकळीमध्ये तो मिटला जातो, अडकला जातो. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले, तेनं सुटे काही केले. त्याला कळतं बरं हे की आपण अडकल्या गेलेलो आहे, पण त्याला असं वाटतं जाऊ द्या ना म्हणे. रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम हसिष्यती पंकजश्रीही, असा तो विचार करतो. रात्र जाणारच आहे, सूर्योदय होणारच आहे, यानंतर कमळाची पाकळी उमलणार आहे, असा विचार करतो, आणि त्या सगळ्या कमळाच्या पाकळीमध्ये मिटून राहतो. रात्री हत्तीचा कळप पाणी पिण्याकरता येतो, येथेच जलक्रीडा करतो, आणि त्या कमळाच्या फळामध्ये अडकल्यामुळे याच्या वजनाने ती कमळकळिका पाण्यावर असे हेलकावे खाते. बरोबर त्या हत्तीचं त्याच्याकडे लक्ष जातं, आणि त्या कमळाच्या वेलीला आपल्या सोनेनं उपटून घेतो. मग याने काय करावं, आता गेलं पाहिजे की नाही. जाऊ द्या ना म्हणे, फक्त आपल्याला बाहेर तर पडावं लागेल, पण अजिबात मांडी मोडत नाही. नाहीतर जो लाकडाला कोरू शकतो त्या भ्रमराने आपले हातपाय जरी हलवले तर कमळाच्या पाकळ्या उमलल्याला काय वेळ लागणार आहे. पण नाही, आसक्ती आहे. त्या आसक्तीमुळे प्राण जाण्याचा प्रसंग आला तर हत्ती त्याला चिरडून जातो. भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परिकळिके माझे सापडे कोवळी, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरू नयने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. याला आसक्ती म्हणतात. मग आसक्तीचे प्रकार दोन, एक आहे प्रपंचाची आसक्ती आणि दुसरी आहे परमार्थाची आसक्ती. इथं भक्तराज अर्जुनाची आसक्ती, मयी आसक्त मनाहा, तुझं चित्त माझ्या ठिकाणी आसक्त झालेलं आहे, म्हणजे ते जीवेन सोडी ऐसे झाले. आता काही जरी झालं, प्राण जाण्याचा प्रसंग जरी आला तरीसुद्धा ज्याचं मन विषयाकडे जात नाही. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, अन्य विषयांचं आकर्षण सोडून दिलेलं आहे. आणि ज्याचं अंतकरण परमात्म्याला विषय करतं, जाणतं, कायम ध्यानाच्या माध्यमातून चिंतन करतं, त्याला म्हणतात मयी आसक्त मनाहा, माझ्या ठिकाणी तुझं आसक्त मन आहे. आणि यानंतर मदाश्रयाहा, माझ्या एकट्याचा तू आश्रय शरणागती केलेली आहे. काही साधक परमार्थामध्ये जप तप अनुष्ठान तीर्थयात्रा करतात, कर्माचा आश्रय करतात, आणि त्याद्वारे सद्गतीची अपेक्षा करतात, किंवा अन्य देवदेवतांचा आश्रय करता शरणागती करतात. पण अर्जुनाचं मात्र तसं नाही. केवळ परमात्माच आपल्याला शरण्य आहे. जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीचे एकूण. म्हणून शरणागतीसुद्धा माझीच करणारा आणि माझ्याच ठिकाणी आसक्त मन ज्याचा याचा तू आहे आणि योगाने संपन्न आहे. मग आता यानंतर माम समग्रम असंशयम यथा ज्ञास्यसि तच्छृणु, संशयरहित समग्र रूपाने मला जशा प्रकारे तू जाणशील तशा प्रकारचा विचार तू श्रवण कर. आता योगाने संपन्न झाला तरच त्याला भगवंताला जाणण्याची योग्यता येते. बरं, शब्द तसा आलेला, योगम युंजन, योग साधनेशी जोडलेला आहे. म्हणून तो मला संशयरहित समग्र रूपाने जाणशील. कारण समग्र रूपाने जाणायचं असेल आणि त्या जाणण्यामध्ये संशय राहत नसेल तर याकरता अगोदर कोणती तरी तयारी लागते. आणि जो योग साधनेने संपन्न आहे तोच परमात्म्याला यथार्थ रूपाने समग्र रूपाने आणि संशयरहित जाणू शकतो. असं तो मला जाणशील म्हणजे माझं ऐश्वर्य काय, माझी बल काय, विभूती काय,
या समग्र रूपाने पूर्ण रूपाने जाणशील तो प्रकार मी तुला सांगणार आहे. या पहिल्या श्लोकामध्ये 2 पद महत्त्वाचे आले होते. आश्रय पण एकच असावा आणि आसक्तीचा विषयसुद्धा एक असावा. व्यवहारामध्ये असं नाही घडत. आश्रय एकाचा केलेला असतो आणि आसक्ती दुसरीकडे असते. थोडंसं उदाहरण तुम्हाला वेगळं वाटेल पण सांगून जातो. ते भर्तृहरींच्या जीवनामध्ये उदाहरण घडलेलं आहे. एका महात्म्याने त्यांना एक फळ दिलं. बहुतेक एका सेवकाने कुणीतरी दिलं. त्या सेवकाने त्या महात्म्याने फळ देताना सांगितलं की हे फळ प्राशन केलं, सेवन केलं तर त्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य किंवा अमरत्व प्राप्त होईल. त्या व्यक्तीने विचार केला हे फळ घेऊन मी करू काय? आमच्या देशातला राजा फार चांगला आहे आणि जर राजा पुष्कळ दिवसापर्यंत जगला तर प्रजेला फार मोठा लाभ होईल. म्हणून चांगले माणसं पुष्कळ दिवसापर्यंत जगले पाहिजे. बऱ्याचदा असं घडतं की ज्या माणसांची गरज आहे त्यांचं आयुष्य कमी असतं आणि ज्यांची अजिबात गरज नाही ते सगळ्याच्या दाव्याला हजर राहतं. असं व्यवहारात घडतं. आम्हाला हे फळ घेऊन करायचं काय? राजा दीर्घायुष्य झाला पाहिजे की नाही? म्हणून त्या व्यक्तीने ते फळ राजाला दिलं. राजाचं प्रेम आपल्या धर्मपत्नीवर होतं. राजाने विचार केला मी फार दिवस जगलो आणि बायको मरण पावली तर बायकोच्या अभावी मला राहता येणार नाही ना. मग त्याचं प्रेम होतं राणीवर. राणीला ते फळ दिलं. राणीने विचार केला असं झालेलं आहे बरं हे. राणीने विचार केला मी जगून काय फायदा आहे. तिचं प्रेम होतं प्रधानावर. प्रधानाचं प्रेम होतं एका दुसऱ्या स्त्रीवर. त्या स्त्रीचं प्रेम होतं एका सेवकावर. त्या सेवकाच्या हातात फळ आलं. त्या सेवकाने विचार केला मी जगून काय फायदा आहे. राजा जगला पाहिजे की नाही. ते फळ पुन्हा राजाकडं आलं. राजाने विचार केला सकाळी 7ला तर हे माझ्या चरणाजवळ होतं, संध्याकाळी 7ला पुन्हा माझ्याकडंच आलं. याचा अर्थ या फळाने बराच मोठा प्रवास केला. मग राजाने उलट चौकशी सुरू केली. माझं राणीवर प्रेम होतं म्हणून मी हे राणीला फळ दिलं. राणीनं खायला पाहिजे होतं. ज्या अर्थी हे माझ्याकडं आलं याचा अर्थ तिचं कोणावर तरी दुसऱ्यावर प्रेम आहे. उलट चौकशी सुरू केली. सेवकाला विचारले फळ कोणाकडून आलं? त्याने सांगितलं एका स्त्रीकडून आलं. स्त्रीला विचारलं तुला कोणी दिलं? म्हणे प्रधानाने. प्रधानाला विचारलं हे फळ तुला कोणी दिलं? त्याने सांगितलं राणीनं दिलं. आता राणीला काय विचारायचं? तर राणीला यांनीच दिलं होतं ना. मी विचार केला याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता. जिच्यासाठी मी चिंतन करतो ती माझ्यावर विरक्त आहे आणि माझा भाव झाला की माझा तिच्यावर प्रेम आहे. याचा अर्थ दिक्तामच इमामच मदनमच सगळ्यांचा त्या भर्तृहरीने धिक्कार केला. म्हणून 3 ग्रंथ लिहिले त्यांनी. पहिल्यांदा आहे शृंगार शतक, यानंतरचं नीती शतक आणि हे प्रकरण घडलं तेव्हा वैराग्य शतक. अरे जिच्यावर मी प्रेम केलं ते माझ्याविषयी विरक्त आहे. जगात ते सगळे व्यवहार असेच आहे. म्हणून राणीचा आश्रय होता राजा पण आसक्ती मन दुसरीकडे होतं. मदाश्रया हा मय्यासक्त मनाहा हे व्यवहारात घडत नाही. काय एखादा राजसेवक असतो तो राजाचा आश्रय घेतो. मदाश्रय हा पदाने राजाश्रय घेतलेला आहे त्याने पण त्याचं मन कुटुंबाच्या विषयी आसक्त असतं. म्हणून व्यवहारामध्ये आसक्तीचा विषय आणि आश्रयाचा विषय दोन्ही वेगळे असतात. पण अर्जुना तुझं तसं नाही बरं. मदाश्रया हा माझा आश्रय अंगीकार केलेला आहे. शरणागतीसुद्धा माझीच करतो आणि तुझं मनसुद्धा माझ्याच ठिकाणी आसक्त आहे. मग ज्याचं मन आपल्या ठिकाणी आसक्त जो आपल्याशी अनन्यनिष्ठ आहे त्यालाच ज्ञान सांगावं. शब्द असाच आहे ना मय्यासक्त मना पार्थ योगम युंचन मदाश्रया. याच पदाचा अर्थ सांगू का दुसरा मराठीमध्ये? या लागी सुमन आणि शुद्धमती जो अनिंदक अनन्यगती पैगा गौप्य हे परितया प्रती सावळी जे सुखी. जो चांगल्या मनाचा शुद्ध बुद्धीचा पुन्हा कसा आहे अनिंदक निंदा न करणारा अनन्यगती. अनन्यगती म्हणजे मदाश्रया निंदा करत नाही. चांगल्या मनाचा चांगल्या बुद्धीचा एवढी लक्षणं जर असतील तर गुप्त गोष्टसुद्धा मोकळ्या मनाने सांगावी. नाहीतर गुप्तच ठेवावं, सांगू नये. जर एखादं रहस्य रूपाने राहायचं असेल तर त्याचं एक रहस्य आहे ते कोणाला सांगूच नाही तरच ते रहस्य राहतं.
नाहीतर त्याची गुप्तता राहत नाही. मंत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे बरं. मंत्र हा गुप्ततेनंच पाळला पाहिजे. मंत्र हा षटकर्णी होऊ नये. म्हणजे काय, ज्याला मंत्र अनुग्रह द्यायचा आहे तर देणाऱ्या व्यक्तीचे 2 कान आणि घेणाऱ्या व्यक्तीचे 2 कान, 4च कानापर्यंत मंत्र राहायला पाहिजे. जर तो तिसऱ्याने ऐकला तर तो मंत्र षटकर्णी झाला. मग त्याच्यात तप राहत नाही. म्हणून तो काही मग काना सांगतात ना, त्याचं कारणच आहे. पण आपल्या वारकरी संप्रदाय हा भाव नाही बरं. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी आपला उघडा मंत्र आहे. बाकीच्या मंत्राला मात्र हे लागू शकतं. मदाश्रया मय्य आसक्त मनाः असंशयम, कोणत्याही प्रकारचा संशय न राहता. इथं का बरं शब्द आला असन बरं हा असंशयम? का मागे 6व्या अध्यायामध्ये संशय आला होता ना. कोणता? एतन्मे संशयम. कृष्ण, त्या साधकाच्या विषयी मला संशय आला होता, पण अर्जुना असा संशय तुला माझ्या बाबतीत येऊच नाही. असंशयम समग्रम पूर्ण रूपाने माम यथा ज्ञास्यसी, जशा रूपाने तो मला जाणशील तत् शृणू, ते तो श्रवण कर. भगवान बळच म्हणतात बरं शृणू. कारण अर्जुनाने काही विचारलं नव्हतं ना, देवा तुम्हाला मी असंशय रूपाने समग्र रूपाने जाणायचे मला इच्छा आहे, सांगा बरं. असा प्रश्न होता का? नव्हता. पण देवाची दया आहे की अर्जुनाने आपल्याला जाणलं पाहिजे. कारण आत्मज्ञान झालं तर जीवनाची सफलता आहे. मग काय सांगणार? ज्ञानम ते नाम तव. तव म्हणजे तुला, अहम म्हणजे मी, सविज्ञानम इदम ज्ञानम अशेषतः वक्ष्यामी. वक्ष्यामी म्हणजे कथन करणार आहे. अशेषतः काहीही शिल्लक न ठेवता मी तुला विज्ञानासहित ज्ञान प्रतिपादन करणार आहे. आता इथे आलेलं जे चिंतन आहे ना, या श्लोकामध्ये इतर महापुरुषांचं म्हणणं थोडं वेगळं आहे आणि ज्ञानोबारांचं व्याख्यान थोडंसं वेगळं आहे. इतर महापुरुषांचं म्हणणं असं आहे की परब्रह्म हे आपलं स्वरूपच आहे. जरी ते आपलं अपरोक्ष स्वरूप असेल तरी असंभावना, विपरीत भावना यामुळे अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष असतानासुद्धा ते आपल्याला परोक्ष किंवा दूर असं वाटतं. आणि या प्रतिबंधाची निवृत्ती झाली की जे परोक्ष वाटत होतं त्याचा आपल्याला अपरोक्ष साक्षात्कार होतो आणि विचाराच्या परिपक्व अवस्थेनं ते प्राप्त झाल्यामुळे त्यालाच विज्ञान असं म्हणतात. थोडक्यामध्ये काय, जे आत्मज्ञान त्याला म्हणतात ज्ञान, आणि विचाराच्या परिपक्व अवस्थेमध्ये संशय आणि विपर्य नसताना झालं की त्याला म्हणतात विज्ञान, विशेष ज्ञान म्हणतात त्याला. मग असं मी तुला ज्ञानासहित विज्ञान किंवा विज्ञानासहित ज्ञान असं मी तुला अशेषतः वक्ष्यामी असं मी तुला सांगणार आहे. हे झालं इथलं विज्ञान आणि ज्ञान शब्दाचे व्याख्यान. ज्ञानोबारांनी पुढं विज्ञानाला प्रपंच म्हटलेलं आहे आणि ज्ञान शब्दाला स्वरूपभूत ज्ञान असं म्हटलं आहे. पण फक्त थोडासा गोंधळ होऊ नये, सगळ्या महापुरुषांचं व्याख्यान बरोबरच आहे. त्या त्या कालानुसार तो अभिप्राय प्रगट करायचा असेल तर ते सांगावं लागतं. ज्ञानोबारांचं मात्र चिंतन थोडंसं वेगळं आहे. हा काही ठिकाणी विज्ञान शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे म्हणजे विशेष ज्ञान, त्याला विज्ञान म्हणायचं, आणि कधी कधी विपरीत ज्ञान त्याला विज्ञान म्हणतात. अस्ति रज्जू म्हणजे दोरी, दिसतो काय सर्प, म्हणजे विपरीत ज्ञान. जे जसं आहे तसं न दिसता वेगळ्या रूपाने विरुद्ध रूपाने कळणं त्यालाच अन्यथा ज्ञान किंवा विपरीत ज्ञान असं म्हणतात. पण इथं मात्र तसा अर्थ नाही बरं. इथं काय सांगायचं आहे, मी तुला ज्ञानच सांगणार आहे पण विज्ञानासहित, विशेष ज्ञानासहित कोणत्याही प्रकारे संशय न राहता मी तुला आत्मज्ञान प्रतिपादन करणार आहे. मग त्या ज्ञानाचा गौरव काय आहे? यज् ज्ञात्वा, जे ज्ञान संपादन केल्यानंतर इह म्हणजे या जीवनामध्ये, मृत्यूलोकात किंवा मानवी देहामध्ये, भूयः पुन्हा काही अन्यत दुसरं ज्ञातव्यम न अवशिष्यते, दुसरं काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही. थोडासा भाव आहे यातला. आपल्याला ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळणार नाही. फक्त कल्पना करा, ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी आपल्याला मिळालं तर जगतातलं कोणत्याही विषयाचं पूर्ण ज्ञान आपल्याला होणार नाही. कारण जगतामध्ये सारखा बदल होत राहतो आणि बदल झाल्यामुळे यालाच शास्त्रामध्ये तुल अविद्या म्हणतात.
तोला विद्या हे कितीतरी आहेत त्या विषयाचं. कल्पना करा, वैद्यकशास्त्राचं आपल्याला ज्ञान झालं. जे ज्ञान आपल्याला वैद्यकशास्त्रातलं आज झालं ते उद्या स्थिर राहील असं काही सांगता येत नाही. संशोधन झालं की ते बदलत जातं. म्हणजे बदलणं हे संसाराचं स्वरूप आहे. संसारातलं एकही ज्ञान स्थिर नाही. ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य मिळालं तरी प्रापंचिक ज्ञान परिपूर्ण रूपाने कधीच होणार नाही, कारण प्रपंच बदलतो आहे. एखाद्या व्यक्तीला जमिनीतलं ज्ञान असतं म्हणजे भूगोलाचं ज्ञान आहे, तर त्याला आकाशातलं ज्ञान नसतं म्हणजे खगोलाचं ज्ञान नाही. व एखाद्याला भूगोलाचं आणि खगोलाचं ज्ञान आहे, त्याला समुद्राच्या तळात काय होतं हे माहिती नसतं. मग झालं समुद्राच्या तळातलं माहिती, तर जमिनीच्या पाताळामध्ये लाव्हा रसापर्यंत काय प्रक्रिया घडते हे कळतं का? नाही. जरी कळाला तर वनस्पतीतलं कळत नाही, कळाला तर शरीरातलं कळत नाही. असे कितीतरी ज्ञान आहे. सगळ्यातलं कळालं, शेतीतलं काही कळत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी मिळालं तरी मनुष्याला काहीतरी जाणण्याचं शिल्लक राहतंच. म्हणजे तो कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात अज्ञानी राहतो. पण एक ज्ञान असं आहे जे मनुष्याला झालं आणि त्याला बाकीचं कोणतं ज्ञान नाही झालं तरी काही फरक पडत नाही. तैसे शास्त्र जात जाण अवघेचे अप्रमाण पार्था अध्यात्म ज्ञाने विन एकलेनी. ज्ञानोबाने उदाहरण दिले 13व्या अध्यायामध्ये. ते ज्ञानाच्या शाखा सांगत असताना 17 प्रकारची ज्ञानं सांगितली. 17 प्रकारची. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेचे होय, इथपासून प्रारंभ केलेला आहे. प्रत्येक ओळीमध्ये 3-3 विषय आलेले आहे. सर्वात शेवटी आले पै व्याकरणी चोखडा, तर्की आती गाळा, परी आत्मज्ञानी पुढा जात्यंत जो. एका आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये आंधळा आहे, आंधळा. बाकी सगळी ज्ञान आहे त्याला, फक्त आत्मज्ञान नाही तरी तो आंधळाच आहे. उदाहरण दिलं आहे, मोराच्या अंगावर डोळस पिशी असतात, पण जर त्याला एक चांगली दृष्टी नसेल तर जसं बाकीचे सगळे पिसारे शून्य रूपाने आहे. मोरा अंगी अशेषे पिशी असते डोळसे, पर एकली दृष्टी नसे तैसे तेगा. बाकी सगळी ज्ञान आहे, फक्त आत्मज्ञान नाही. पण एक व्यक्ती अशी आहे की ज्याला आत्मज्ञान आहे आणि बाकीचं काही कळत नाही. आत्मज्ञान आहे पण साधी फोडणी देता येत नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. जसं परमाणू एवढं संजीवनीमुळे मिळालं तर इतर गाडाभर वनस्पतीची काही गरज नाही. जरी परमाणू एवढे संजीवनीमुळे जोडे तरी बहु काय गाडे भरणे येरे. तसं एक आत्मज्ञान प्राप्त झालं तर पुन्हा जाणण्याचं काही शिल्लक राहत नाही. ज्ञातव्यम, जिथं जाणण्याचं शिल्लक राहत नाही तिथं प्राप्तव्य शिल्लक राहतं का? नाही. भोक्तव्य नाही, कर्तव्यसुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पहिलं मनुष्याने आत्मज्ञानासाठीच प्रयत्न करावा. चिरंजीव पदामध्ये शेवटची वही बघा, मनुष्य देहामध्ये साधा वया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न. याच्या पलीकडे दुसरा प्रयत्न असू नये, कारण या देहामध्ये जे करता येतं ते फक्त आत्मज्ञान प्राप्ती आहे. इतर देहामध्ये जे करता येतं तेच आपण जर या देहामध्ये केलं तर विशेष अपूर्वता काय आहे? इतर देहामध्ये पशुपक्षी अन्न, वस्त्र, निवारा संपादन करतातच की नाही, आणि तेच जर मानवी देहामध्ये करत असेल तर मनुष्य देहाचे आणि त्या देहाचे विशेषता काय राहिली? त्या देहामध्ये आत्मज्ञान संपादन करता येत नाही आणि ते फक्त या देहामध्ये संपादन करता येतं. म्हणून जे जाणल्यानंतर एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति. एक जाणलं असता सर्व जाणलं जातं, ते आहे आत्मज्ञान. स्वतःचा आपल्याला ब्रह्मरूपाने परिचय झाला. देहत्रयाच्या पलीकडचे आपण आहोत. सच्चिदानंद स्वरूप हे आपलं स्वरूप आहे. एवढं जर आपल्याला यथार्थ निश्चय झाला तर या देहाची अध्यात्म जीवनाची सफलता आहे. म्हणजे जे जाणलं असता परत पुन्हा काही जाणण्याची गरज शिल्लक राहत नाही. असंच ज्ञान मी तुला सांगणार आहे, आणि ते सुद्धा विज्ञानासहित. यावर ज्ञानोबरांचं भाष्य आहे. पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाणा विषयी चरणा विचरतो. मनुष्य देह प्राप्त झाला, देव दुर्लभ आहे, आणि या देव दुर्लभ देहामध्ये आल्यानंतर ब्रह्मज्ञानासाठी साधना करत नसेल
तो मेंढ्याप्रमाणेच आहे. जसा तो फक्त गवत खाण्यासाठी चरतो आणि हा मात्र विषयासाठी विचरण करतो, एवढाच फरक आहे. मनुष्य देहाची अपूर्वता काय आहे? या देहामध्ये आल्यानंतर पहिला प्रयत्न करावा ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी. बाकी सगळं काही नाही मिळालं तरी चालेल, नाहीतरी बाकीच्या सगळ्या गोष्टी विनाशीच आहे की नाही. आणि विनाशी पदार्थाच्या पाठीमागे आपण पूर्ण आयुष्य देऊन टाकतो. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदाला. फक्त मानवालाच दिला एवढा अधिकार, स्वर्गातल्या देवाला अधिकार नाही हा. काल एकनाथी भागवत वाचत होतो, सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाच्या बरोबरसुद्धा जर भक्ती करत नसेल तर त्यालाही मुक्त होता येत नाही. पुनरावृत्तीच्या मापा शी गजाला. म्हणून मनुष्याला एवढा मोठा देवाने अधिकार दिलेला आहे की त्याला याच देहामध्ये देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तेनं धरावे म्हणून प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी मनुष्याला वाटतं आपण निवांत करू, हे 2-4 कामं उरकले ना मग एकदा निवांत होणार आहे आपण. कामं उरकत नसता एक सारिता तो पुढे उभे एक. सगळ्या प्रकारचे कामं म्हणजे समुद्राच्या लाटा आहे, त्या कधीही शांत होत नसतात. पण आपण निवांत परमार्थ करू हे म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणं आहे. निवांतपणा कधीच मिळत नसतो. निश्चय झाला तर 7 दिवसामध्ये सुद्धा प्राप्ती आहे. निश्चय झाला तर ध्रुव बाळाप्रमाणे 6 महिन्यात भगवत प्राप्ती आहे. आणि निश्चय झाला तर 1 तासातसुद्धा आहे. तुम्ही असं म्हणा मग आम्ही 1 तासातच करू, एवढं सोपं नाही ना. ते क्वचित उदाहरण आहे सगळं, एवढंही सोपं नाही. सगळी साधना करावी लागते ना. जितेने अवसरे जे आवडवणे जीवे उरे, त्याचे मरणाचे मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेचे जोवा. सकाळी आपल्याला उठल्यानंतर बाकीचं काही आठवू किंवा न आठवू, फक्त आपल्या 2-3 गोष्टी आठवल्या पाहिजे. एक पहिलं देवाचा आठव झाला पाहिजे, आणि दुसरं आपल्याला आपलं मरण आठवलं पाहिजे. ते आपला 1 दिवस कालचा संपलेला आहे. आजच्याही दिवसाला आता संपायला सुरुवात झालेलीच आहे. सकाळी 7ला जेवढा आयुष्य होतं तेवढा 8 वाजता नाही. आता 1 तास संपला, पण बरं कारणी लागला तो. आयुष्य संपत आहे ना. आयुष्य खातो काळ सावधान. सकाळी उठल्याबरोबर आपण सोशल मीडिया पाहण्यापेक्षा डोळे झाकून 2 गोष्टी आठवल्या पाहिजे. सकाळची जे वेळ असते ना, प्रातःकाळाची वेळ, ती चिंतनाला खूप अनुकूल असते. आणि प्रातःकाळाच्या वेळामध्ये जे चिंतन आपल्या मस्तिष्कामध्ये जातं ना, ते दिवसभर राहतं बघा. सकाळी उठल्याबरोबर जर आपण प्रसन्न असाल तर दिवसभर प्रसन्न राहतो मनुष्य. सकाळी उठल्याबरोबर आपण सोशल मीडिया चालला तर त्याच्यावर बऱ्याच काही घटना पाहायला ऐकायला भेटतात. आणि त्या आपल्या पहिला संस्कार आहे तो पहिला, की त्या काळामध्ये आपली बुद्धी शुद्ध असते, विश्राम झालेला असतो. आणि एवढ्या योग्य काळामध्ये आपण जागतिक असणाऱ्या घटना आपल्या मनामध्ये प्रविष्ट करतो. म्हणून जे यशस्वी माणसं व्यवहारातले ते सोशल मीडियापासून खूप दूर आहेत. यशस्वी लोकांची थोडी चरित्र वाचा तर ते सोशल मीडियापासून जास्त दूर असतात. सामान्य लोक मरमर करतात जास्त. इथं जाऊन सेल्फी काढ, डोंगराच्या कड्यावर जातो, पडशील खाली, कशाला काय. लोक काय करणार आहे, थोडेसे लाईक करतील. लाईक मिळवणं आणि कमेंट करणं हे जीवनाचं उद्दिष्ट आहे का? म्हणजे लोकमान्यता ही काही श्रीमंती नाही ना. म्हणून सकाळी सकाळी आपण आपला विचार केला पाहिजे. मग भगवंताचं एक स्मरण आणि दुसरं मृत्यूचं स्मरण. आपला मृत्यू सकाळी आपल्याला आठवला तर मनुष्य आसक्तच होऊ शकत नाही. फक्त सकाळी आपण डोळे मिटून ध्यान केलं पाहिजे की आपल्या मरणाला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला आठवलं काय नाही आठवलं तरी सुरुवात झालेलीच आहे ना. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. बोटाच्या संधीतून वाळूचे कण निष्ठून जावे, तसं आयुष्य निष्ठून जात आहे. ते संपत आहे. जसं एखाद्या माठाला ते झिरपतं बघा माठ, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी किती ओता, बरोबर थेंबा थेंबाने ते पाणी कमी होऊन जातं. आपल्याला कळत सुद्धा नाही. का कळतं? नाही कळत. दिवा लावला आपण, दिवे नाही लावायचे, दिवा लावला आपण, तर त्यातलं असणारं तेल क्षणाक्षणाला कमी होतं की नाही? प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होतं. म्हणून मनुष्य देहामध्ये बाकीचं मिळवण्यापेक्षा या संपणाऱ्या आयुष्यातून, म्हणजे विनाशी देह आहे, आयुष्य विनाशी आहे, पण प्राप्ती अविनाशाची करता येते. म्हणून तेवढा प्रयत्न करावा आणि एवढा अधिकार देवाने दिलेला आहे. म्हणून बाकी सकाळची जी वेळ आहे ना, आपण ठरवलंच पाहिजे. प्रातःकाळ उठल्यापासून
ठराविक वेळेपर्यंत मोबाईल पाहणारच नाही, असा नियम केला पाहिजे. इथं साधनेची सुरुवात आहे. तुम्ही 2-4 दिवस प्रयोग करून बघा ना, विक्षेपच होणार नाही. सकाळी सकाळीच आपण विक्षेप करून घेतो. सकाळी एखादी घटना पाहतो आपण, एखादी ऐकतो. जास्त करून आपल्याला इतरांचे वाढदिवस पाहिजे सवय असते. आज नेमकं कोणाचा आहे, काही तर लय तत्पर आहे बघा. उद्या ज्याचा वाढदिवस आहे त्याला पहिल्या शुभेच्छा आपल्या गेल्या पाहिजे. 12 वाजेपर्यंत जागे राहून 12 वाजून 1 मिनिटाला शुभेच्छा, पहिल्या शुभेच्छा आपल्या, असं वाटतं की नाही. पण हे क्षण नष्ट करण्यासारखं आहे. त्याचा उपयोगही चांगला करता येतो आणि उपयोग व्यर्थ पण होतो. पण मनुष्य देहामध्ये आल्यानंतर प्रयत्न करावा तर तो आपल्या उद्धारासाठी. आणि याच देहामध्ये ही संधी, बरं परत ही संधी नाही. आणि आपण या संधीच्या खूप जवळ आहोत. मनुष्य देही ब्रह्मज्ञान, हा पुढील जन्मी मी करीन, तो नागवला जाण, सोलीव अज्ञान त्यापाशी, भविष्याचे माथा भजन नेदावे सर्वथा. पुढच्या जन्मात ब्रह्मज्ञान संपादन करेल म्हणे. या जन्मात प्रपंच नेटका करतो, पुढच्या जन्मामध्ये मग मस्तपैकी नुसतं ब्रह्मज्ञान. एवढं सोपं होय. याच देहामध्ये करता येणं, पुढच्या देहामध्ये काय होणार आहे. मागोता हाचे जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानशी, हे तो न घडे रे सायाशी, कार्य अंध ओशे जाणोन्या. शक्य आहे का आपल्याला हे? तुकोबारांची काय दया आहे. परत हा जन्म मिळेल. बरं मिळालाच मानवी देह, जगात नाही का माणसं, कितीतरी माणसं आहे. कल्पना करा आपल्याला मनुष्य देह मिळाला आणि जिथं युद्ध चालू आहे तिथं मिळाला. सध्या नाही का ते कुठंतरी युद्ध चालू आहे, त्या देहामध्ये युद्ध चालू आहे आपलं, त्या देहामध्ये किंवा त्या जगामध्ये युद्ध चालू आहे. तिकडं त्या प्रांतामध्ये ज्ञानेश्वरी ऐकता येईल. कोणता एखादा बॉम्ब येऊन घरावर पडेल काय सांगता येतं का. दयाची की नाही देवाची. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे परमभाग्याची संपत्ती. आणि त्याही ठिकाणी विवेक वैराग्य जर मिळाला तर भगवान म्हणतात त्याचा वशवर्ती मी परमात्मा. मी परमात्मा त्याला वश होतो. म्हणून भारत देशात जन्म मिळाला. वारकरी संप्रदायाची दिव्य परंपरा आहे आपल्याकडे. आणि आत्ताच आपण विचार केला, ज्ञानोबांची फार मोठी परमकृपा आहे आपल्याकडे. आळंदीत बाकीचे पण लोक राहतात, पण बरेच व्यसनाधीनच राहतात. आपण निर्व्यसनी आहोत. आपण चांगल्या प्रकारे शुद्ध साधनेने संपन्न आहोत. आणि आपल्याला वाटते की आपलं हित व्हावं. हे सगळे विचार पुण्याईचे जनक आहे. आणि ते पुण्याईचे योग आल्यामुळेच तर आपण त्यामध्ये स्थिर आहे. आता थोडासा फक्त प्रयत्न जास्त करायचा आहे. आता प्रमाद नाही करायचा, कारण मागे प्रमाद केला म्हणून तर जन्म मिळाला ना आपल्याला. जर मागेच आपण परीक्षेमध्ये पास झालो असतो तर 10वीचे बघा विद्यार्थी असतात, 12वीत एखादा विषय राहिला ना तर दुसऱ्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. बरं 10वी लय कठीण आहे. मला चांगला अनुभव आहे. म्हणजे माझे नव्हते राहिले माझे काही मित्र आहे 10वीमध्ये सोबतच होते. मग ते आमचा निकाल लागला, निकाल म्हणजे चांगल्या अर्थाने लागला नाही. 10वीमध्ये आपण पास झालो, पुढे आलो. त्यांचे 1-2 विषय राहिले. म्हणजे ऑक्टोबरमध्ये का सप्टेंबरमध्ये परीक्षा असते बघा, त्याच्यातही नाही निघाले. शेवटी ते म्हणले आता हे निघणारच नाही, आपण यातून बाजूला निघालेलं बरं. जसं ती अडचण आहे. पण एखाद्या वेळेस 12वीत पास होऊ शकतो, 10वीत नाही होऊ शकत. तसंच आहे ना. या मागच्या देहामध्ये काहीतरी उणीव राहिली ना आपली, ती उणीव राहिली म्हणून तरी इथं आलो ना. भरत राजांना ती जाणीव झाली बघा की आपण राज्य परित्याग केला होता. अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र, अनुकूळ राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग. किती अनुकूलता होती. कुटुंबापासून तर राज्यापर्यंत सगळी अनुकूलता होती. मंत्री अनुकूळ, राज्य अनुकूळ, स्त्रिया आणि पुत्रही अनुकूल. पण केवळ आत्महितासाठी सगळ्यांचा त्याग केला, गेले जंगलामध्ये. पण वनात राहता राहता ते हरणीचं पाडस वाहत आलं, उचललं आणि त्याच्यावर प्रेम झालं, ममता जडली की नाही. परिणाम त्या प्रसंगाला ते मोठं झालं, गेलं निघून. पण चित्तवृत्ती त्याच्याकडे गेली. जो मृगाचे निस्मरणे निमाला, या लागी तो मृगजन्म पावला. जो श्रीकृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णची झाला देहांती. जसं स्मरण तसं मरण, जसं मरण तशी गती. पण मृगदेहामध्ये असताना सुद्धा परमार्थ नाही वाया गेला. परी मृगदेही असता जाण, भरतासी श्रीकृष्ण स्मरण. पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर जाण कदा निधी. नाथ महाराजांची ओवी तिथं आली आहे. त्याचं जसं 6व्या अध्यायामध्ये आली ना,
त्याने बहुते जन्मे मागिले, विक्षेपांची पाणीवळे झाडिले. बहुता जन्मीची उणीवी, पुष्कळ जन्माची उणीव एका जन्मामध्ये पूर्ण केली. आणि त्याने विचार केला, मागे आपण एका हरणावर प्रेम केलं तर आपल्याला मृगाचा जन्म मिळाला. आता नवीन मानवी जन्म मिळाला, कशामध्ये गुंतायचं नाही. ज्ञानी होते पण अज्ञानी पुरुषाप्रमाणेच राहिले. मग नाव पडलं जड भरत. जड म्हणजे अज्ञानी, जड नव्हते, फक्त जडाप्रमाणे राहत होते. महापुरुष ज्ञानी असतात पण लोक आपल्या मागं लागू नये पण उगा अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहतात. आणि त्यांचं ते अभिनय एवढा सुंदर असतो की लोक त्यांना अज्ञानी म्हणतात. ते चांगलं आहे बरं. लोकांनी आपल्याला वेडं म्हणणं, अज्ञानी म्हणणं, तुम्हाला काही कळतच नाही, हे खूप चांगलं आहे. यामुळे आपलं जीवन सुरक्षित राहतं. म्हणून मागे काही जर प्रमाद झाला तर पुढे जन्म मिळत असतो. आणि ज्यार्थी आपल्याला आता हा मिळाला, मागे काहीतरी आपली चूक राहिली होती, आता चूक होऊ द्यायची नाही. 10वीमध्ये तरी 2दा-3दा परीक्षा देता येते, इथं एकदाच परीक्षा आहे. आणि ही परीक्षा संपली की मग मागोता हाच जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानशी, हे तो न घडे रे सायाशी, कार्य अंध वशी जाणून या. भगवान म्हणतात, जे जाणलं असता परत अन्य काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही, असं मी तुला विज्ञानासहित ज्ञान प्रतिपादन करणार आहे. आणि तो विचार आपण ज्ञानोबांच्या भाषेमध्ये उद्या पाहू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय. ज्ञान